जय हिंद, जय महाराष्ट्र. भावांनो भावांनो बघा, SSC GDचा आपला आजचा व्हिडिओ होणार आहे. तो म्हणजे रिझल्ट संदर्भामध्ये, की रिझल्ट आपला जो आहे तो कधी येणार आहे. नेमका जो खूप टाईम या ठिकाणी होत चाललेला आहे. बाकी वर्षाचा रिझल्ट जो आहे तो लवकर आलता. ठीक आहे, की 2023ला जो रिझल्ट त्यांनी जो डेट दिली त्याच्यापेक्षा आलता, आणि 2024ला मात्र जो आहे तो थोडा उशीर झाला. त्यांनी लास्ट 7 डिसेंबर लास्ट सांगितली होती, पण रिझल्ट आलता 14 डिसेंबरला. म्हणजे 14 डिसेंबर रात्री 12च्या नंतर रिझल्ट आलता. 13 डिसेंबर 12च्या नंतर रिझल्ट आलता, म्हणजे 14 तारखेला रिझल्ट आलता. 13 डिसेंबर 12च्या रात्रीला रिझल्ट आलता 12 नंतर. ठीक आहे, 14 तारीख होती तेव्हा रिझल्ट आलता. म्हणजे जवळपास 7 दिवस प्लस रिझल्ट आपल्याला बघायला भेटला होता. त्यांची जी डेट दिली ती त्याच्याहून पण. आणि 2025ला असं काही कॅलेंडर वगैरे काही या ठिकाणी आलं नाही आहे MHA कडनं. परंतु जसं की 2023ला जर बघायला गेलं, 2023ला तर यामध्ये बघा, फिजिकल झाल्याच्या नंतर 1 वीक म्हणजे 7 दिवसाचा लगेच रिझल्ट, मेडिकल झाल्यानंतर 7 दिवसाच्या नंतर लगेच रिझल्ट त्यांनी लावून दिलता. इतकी फास्ट 2023ला प्रोसेस केली ती. मग आपलं फिजिकल या ठिकाणी 5 डिसेंबरला समाप्त झालेलं आहे. आणि कुठल्या सेंटरवर जर रिमेडिकल पण चालू असेल तर आपण यामध्ये अजून एक जर 5 दिवस जर ॲड केले, सपोज समजा प्लस 5 जर केले, तर 10 डिसेंबर ही तारीख येते. त्यामधून आपल्याला 17 तारखेच्या पुढून म्हणजे 20 तारखेच्या पुढून रिझल्ट यायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही सर्वांनी बघितलं असाल या ठिकाणी की जो रोजगार मेळा जो असणार आहे, ठीक आहे, रोजगार मेळा जो असणार आहे आपला, तो रोजगार मेळा ची काही डेट व्हायरल होत आहे. त्या ठिकाणी सांगितलं आहे की 26 डिसेंबर आपला जो आहे तो रोजगार मेळा होणार आहे. मग आता या रोजगार मेळामध्ये या वर्षातून 3-4 वेळा हा भरत असतो. ठीक आहे. रोजगार मेळा हा बहुतेक त्या असा व्हायरल होतच असतो. ठीक आहे, जेव्हा GDचा रिझल्ट किंवा मोठी कोणतीही भरती असते तेव्हा हा जो आहे रोजगार मेळाचा प्रकार व्हायरल होत असतो, की या तारखेला आहे या रेंजमध्ये रिझल्ट येणार आहे. ठीक आहे, 26 डिसेंबरच्या आतच रिझल्ट येणार आहे. आणि हा रिअल पण असू शकतो की 26 डिसेंबरला 100% रोजगार मेळा होईल. पण ॲक्च्युली रिझल्ट कधी येईल आपला SSGDचा फायनलचा? ठीक आहे, ज्यांना मुलांना चांगले मार्क आहेत ते खूप वेट करत असतील रिझल्टचा. ठीक आहे, आपण बघू शकतो की मध्ये 1-2 दिवसामध्ये साईट जो आहे तो SSC GDची जो साईट होती तो या ठिकाणी काय झालेली आहे, अपडेट झालेली आहे. ठीक आहे, अपडेट झालेली आहे साईट. त्यामध्ये अपडेट म्हणजे कसं की जो मागचा रिझल्ट होता तो आता त्यातून अनसेंट केलेला आहे, म्हणजे तिथून डिलीट झालेला आहे. तो आपण बघू शकत नाही मागचा रिझल्ट जो आहे तो आता. तर असे काय आहेत की रिझल्ट येण्याचे चान्स आहेत की आपला रिझल्ट कधी येईल. तर हा जर सांगायचं घेतला तर ठीक आहे, मी सांगेन की 20 ते 25 तारखेमध्ये डिसेंबरच्या रिझल्ट कधी पण आपला लागू शकतो. ठीक आहे, 20 ते 25. ठीक आहे आता पुढं आता एक तुम्ही सर्वांना चांगला या ठिकाणी भेटत आहे की गेल्या वर्षी मुलांना इतका टाईम नाही भेटला मध्ये. ठीक आहे, ज्यांना जास्त मार्क आहेत त्यांचं झालं आहे असं समजा. ठीक आहे, आणि आपण कट ऑफ बनवलेली आहे. त्या कट ऑफच्या जर त्याच्या कट ऑफपेक्षा एक मार्क मायनस बी जर तुम्हाला मार्क आहेत, तेव्हा कट ऑफ प्रमाणे जर मार्क आहेत तरीसुद्धा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही 100% त्या ठिकाणी लागणार आहेत BSFसाठी का होईना. रिझल्टचा तुम्ही वेट करा. ठीक आहे, 20 ते 25 तारीख डिसेंबर या रेंजमध्ये 100% आपला रिझल्ट येणार आहे. ठीक आहे, ह्याच्या आधी 3-4 दिवस आधी याचा रिझल्ट येऊन जातो रोजगार मेळ्याच्या आधी. तर मग भावांना एवढंच आहे की ज्यांचा मार्क कमी आहेत त्यांनी मग पोलीस भरती आहे त्याच्या नादी लागा. ठीक आहे, नंतर मग नवीन GD तर निघालीच आहे आपली, त्याच्या नादी तुम्ही लागू शकता. ठीक आहे, तर मग भावांनो 20-22 तारीख वेट करा. ठीक आहे, कधी पण रात्री रिझल्ट येऊ शकतं. ठीक आहे, रिझल्ट येण्याचे चान्स खूप रात्री असतात. दिवसा कधी संध्याकाळीपासून येऊ शकतो. मग दिवसा म्हणजे असं दुपारी कधी रिझल्ट आपला येणार नाही. ठीक आहे, जय हिंद.